हॅलो मित्रांनो, शिवाजी यमगर, वास्तू ज्योतिष न्यूमरोलॉजी एक्सपर्ट. आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. मला खुशी होते की मित्रांनो, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती मी ॲडव्हान्स मोबाईल नंबरचा कोर्स चालू करत आहे. मित्रांनो, आपण जो मोबाईल नंबर वापरतो आहे त्यामध्ये 10 अंक असतात आणि त्या अंकाचा प्रभाव आपल्यावरती असतो. तर आपण मोबाईल नंबर कसा चॉईस करायचा, तर आपली जन्मतारीखमध्ये जो BN आणि DN आहे, BN म्हणजे मूल्यांक आणि भाग्यांक, त्यांचा जो मित्र अंक असेल तर मोबाईलची टोटल त्या अंकावरती घेणं गरजेचं आहे, तर आपल्याला यश मिळतं. तर आपण एक एक्झाम्पलमध्ये मोबाईल नंबर बघूया. हा समोरचा मोबाईल नंबर आहे 9136755633. याप्रमाणे तुमचाही मोबाईल नंबर असेल, त्यामध्ये 10 अंक असतील, तर ह्या मोबाईलमध्ये टोटल किती घ्यायची आहे तुमच्या जन्मतारखेच्या हिशोबानं. त्यानंतर आपल्याला मोबाईलमध्ये कोणते स्पेअर घ्यायचे आहे हे फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपला मोबाईल नंबर हा आपल्यावरती चांगले इफेक्ट देत असतो आणि वाईट इफेक्ट देत असतो. त्यामधील काही इफेक्ट मी आज तुम्हाला कथन करायचं आहे. आपल्याला मोबाईल नंबर आपला हेल्थ प्रॉब्लेम देऊ शकतो. आपल्याला न बरे होणारे रोग, जॉईंट पेन आहे, हार्ट आहे, किडनी आहे, नंतर तुमचे ब्रेन ट्युमर आहे, लेडीजसाठी गर्भाशयाचा असेल का, किडनी कॅन्सर असेल, आणखी असे भरपूर रोग देऊ शकतो. तर मित्रांनो, त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम आहे मॅरेजनंतर पती पत्नीचं न जमणं. पती पत्नीमुळे हमेशा झगडे होणे, मारपीट होणे, त्यामुळे त्यांचं वैवाहिक जीवन सुखी नसतं. तर त्यामध्येही आपल्या मोबाईल नंबरचा भरपूर इफेक्ट असू शकतो. तर मित्रांनो, तिसरा प्रॉब्लेम मी आपल्याला फेस करतो आहे की नो मॅरेज. तर काही मुलामुलींची लग्न होत नाही आहे. सगळ्याकडे सगळं क्वालिफिकेशन आहे, सौंदर्य आहे, हेल्थ चांगली आहे, प्रॉपर्टी असूनसुद्धा लग्न होत नाही. तर त्याचा काही इफेक्ट आपल्या मोबाईल नंबरमध्येही दिसून येतो. कधी असे कॉम्बिनेशन आहेत की मोबाईलमध्ये की आपले लग्न होऊ देण्याला प्रॉब्लेम देतात, किंवा स्वतःचंच इच्छा नसते त्या मुलाची किंवा त्या मुलीची लग्न करण्यासाठी. तर मुलांनो, आपण या कोर्समध्ये पाहणार आहोत की कुठले कॉम्बिनेशन आहेत. चौथा प्रॉब्लेम मी आपल्याला बोलतो, लव्ह मॅरेज. काही मुलामुलींची इच्छा असते की मला लव्ह मॅरेज करायचं आहे. त्यांचा पार्टनर त्यांनी शोधलेला असतो, त्यांच्या आवडीनिवडी त्यांच्या मॅचिंग झालेले असतात, पण आई वडील काही कारणानं त्याला राजी होत नाहीत, किंवा 1 वर्ष 2 वर्षानंतर रिलेशन राहिल्यानंतर त्यांचं एक आपसमध्ये जमत नाही आहे आणि त्यामुळे ते एकमेकाचं लव्ह मॅरेज करत नाहीत. तर अशी काही कारणं तुमच्या मोबाईलमध्ये असू शकतात. ते अंक असू शकतात की ते नो मॅरेज दावत आहे, मग तुमचं लव्ह मॅरेज होत नसेल. तर 5वा प्रॉब्लेम आहे सासू आणि भाऊचं सुनेचं न पटणं. तर तुमच्या मोबाईलमध्ये असं काही सासूच्या मोबाईलमध्ये किंवा सुनेच्या मोबाईलमध्ये असे काय अंक असतात, ते त्या सासू आणि सुनेचं एकमेकाशी जमत नाही, पटत नाही, एकमेकाचे विचार जुळत नाहीत, हमेशा एकमेकाला पाण्यात बघत असतात, एकमेका झगडे करत असतात. तर असे काही कॅमेरे तुमच्या मोबाईलमध्ये आहेत का? असतील तर ते काढून टाकले पाहिजेत. तर मित्रांनो, पुढचा जो प्रॉब्लेम आहे बिझनेस लॉस. तर काही व्यक्तींना भरभराट चाललेली असते, पण बिझनेसमध्ये लॉस होतो, नुकसान होतं, दिलेले पैसे मिळत नाहीत, किंवा क्लायंट येत नाहीत, किंवा इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे वाढत नाहीत, किंवा घेतलेली प्रॉपर्टी विकत नाही. असे भरपूर काही प्रॉब्लेम असतात की त्यामुळे किंवा जे माल क्लायंट येतात परंतु त्याचा माल घेऊन जात नाहीत, किंवा समोरची पार्टी त्यांना काय सवलत देत नाही, किंवा अचानक आग लागते, बिझनेसमध्ये मोठं नुकसान होतं. तर अशा काही भरपूर प्रॉब्लेम, त्यामुळे बिझनेसमध्ये व्यक्तीला लॉस होतो. तर असे काही कॉम्बिनेशन तुमच्या मोबाईलमध्ये आहेत का, ते बघणं चेक करणं गरजेचं आहे. पुढचा प्रॉब्लेम आहे नो जॉब. व्यक्तीमध्ये क्वालिफिकेशन चांगलं असतं आहे, कॅल्विन चॅप्टर चांगला असतो आहे, परंतु त्याला जॉब कुठेच मिळत नाही. जॉब शोधण्यामध्ये त्याला
यशस्वी होत नाही. तर असे काही कॅमेरे तुमच्या मोबाईलमध्ये आहेत का ते बघणं ही गरजेचं आहे की तुम्हाला तो जॉब देऊ शकत नाही आहे. तर मित्रांनो, आपला मोबाईल हा आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त इफेक्ट करणारा आज पार्ट बनलेला आहे. म्हणून मोबाईलची स्टडी योग्य तऱ्हेनं करणं आणि योग्य तऱ्हेचे मोबाईल घेणं हे आज काळाची गरज आहे. तर मित्रांनो, पुढचा आपण प्रॉब्लेम पाहूया की इनक्युरेबल डिसीज. अशा काही आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरे असतात की माणसाला हार्ट अटॅक, शुगर, TB, कॅन्सर, किडनी फेल असे अनेक तऱ्हेचे आजार हा मोबाईल आपल्याला देऊ शकतो. तर असे काही कॅमेरे आपल्या मोबाईलमध्ये आहेत का की दीर्घ आजार देणारे आहेत, ते आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. पुढचा जो प्रॉब्लेम आहे ॲक्सिडेंटचा, अपघात असेल किंवा कोर्ट कचेरी असेल किंवा हॉस्पिटल असेल, असे काही आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरे असतात की त्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्या जीवनामध्ये पडून आपला अपघात होतो आणि आपला लॉस होतो, आपला जीवही गमवावा लागतो किंवा एखादा शरीराचा पार्ट आपल्याला गमवावा लागतो. तर असे काही कॅमेरे आपल्या मोबाईलमध्ये आहेत का हे चेक करणं गरजेचं आहे. पुढचा जो प्रॉब्लेम आहे चाइल्ड नो स्टडी. काही मुलं हुशार असतात पण त्यांची इच्छा होत नाही की स्टडी करायची. म्हणून असे काय आपल्या मुलांच्या मोबाईलमध्ये कॅमेरे आहेत का की त्याला इच्छा होत नाही की स्टडी करावा, आपलं फ्युचर बनवावं, मुला अभ्यासात लक्ष द्यावं, त्यांचं आपले गोल सेट करावे. पण असे काही कॅमेरे असतात की मुलाला स्टडी करायची इच्छा होत नाही तर आणि तो खेळामध्ये जास्त इंटरेस्ट घेत असेल, TV मध्ये मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट घेतो. तर असे काही कॉम्बिनेशन आपल्या मुलांच्या मोबाईलमध्ये चेक करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, कोर्ट केस, काही व्यक्तींचा पोलीस केस असते, कोर्ट केस असते, गव्हर्नमेंटची काय तर केस असते, प्रॉपर्टीसाठी असते किंवा काही ना काही कुठं अपघात झालेला असतो किंवा कुणी एखादी केस जाणून केलेली असते. तर तुमच्या जीवनामध्ये अशा घटना घडतात की आपल्याला कोर्टाची चक्कर पायरी चढावी लागते, आत्मात नुकसान होतं, छळ होतो, आपली मानसिक हानी होते आणि आपला नुकसान पण होतं आणि आपला माइंड, आपला मन, आपलं बॅलन्स होत नाही, अनबॅलन्स होतं. तर आपल्या मोबाईलमध्ये असे काय कॅमेरे आहेत का की आपल्या जीवनामध्ये कोर्ट केसला खेचून आणतात, हे बघणं नक्कीच गरजेचं आहे. पुढच्या आपण प्रॉब्लेम बघूया लोन. काही व्यक्तींना चांगला बिझनेस असतो आहे, चांगला पगार असतो आहे, पण तो त्याचं लोन कमी होत नाही. म्हणजे काही कारणानं घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी किंवा आणखी काही कारणासाठी, हॉस्पिटलसाठी किंवा आणखी काय कारणासाठी माणूस लोन घेतो. पण त्याचे जे EMI आहे तो टायमाला त्याला पेड करता येत नाही. काही ना काही अशा कारणं येतात की त्याला EMI हा पेड करता येत नाही आहे आणि लोन वाढत जातं. तर अशा आपल्या मोबाईलमध्ये काही कॅमेरे आहेत का की ते लोनला बढावा देतात, हे बघणं फार गरजेचं आहे. पुढचा जे प्रॉब्लेम आहे, आता मी पॉझिटिव्ह विचार करतो आहे. पॉझिटिव्ह आपल्याला आतापर्यंत तुम्हाला निगेटिव्ह बोललेलं आहे. तर पॉझिटिव्ह काय, गेट जॉब. तर आपल्याला जॉब मिळवण्यासाठी किंवा आपल्याला जॉब भेटण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये कोणते कॅमेरे असले पाहिजे की ते आपल्याला जॉब मिळतील, चांगले प्रमोशन होईल किंवा गव्हर्मेंट जॉब मिळू शकतो किंवा खाजगीमध्ये जॉब मिळू शकतो किंवा प्रमोशन होऊ शकतं. तर असं कोणतं कॅम्बिनेशन आहे. पुढचं कॅम्बिनेशन आहे मॅरेज डन. तर आपल्या मोबाईलमध्ये लग्नासाठी असे नंबर घ्यावं पाहिजेत की लग्न आपलं झालं पाहिजे. तर त्यासाठी आपण कोर्समध्ये चर्चा करूया. पुढचा जो प्रॉब्लेम आहे आपली मॅरेज लाईफ. पती पत्नीचं आपसमध्ये विचार एकमेका आकर्षण झालं पाहिजे, मॅरेज लाईफ सुखाची झाली पाहिजे. एकमेकाला समजून घेण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये असे कोणते अंक पाहिजेत की दोघांचं ताळमेळ चांगला बसला पाहिजे, हे आपण कोर्समध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये असे कोणते कॅम्पेशन घेतले पाहिजेत किंवा कुठले अंक घेतले पाहिजे, त्यामध्ये आपल्या बिझनेसमध्ये आपल्या प्रगती होईल किंवा कॅरियरमध्ये प्रगती होईल, आपल्या जॉब चांगला लागेल किंवा जॉबने आपल्याला प्रमोशन मिळेल. तर असे नंबर घेणे गरजेचं आहे. पुढचं जॉब आहे गुड लिडरशिप. आपल्याला पॉलिटिक्समध्ये, सोशलमध्ये एक चांगला लिडर बनण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये असे काही अंक असतात की ते घेतल्यानंतर त्याचा प्रभाव पडल्यानंतर आपल्या जीवनामध्ये मान सन्मान, इज्जत मिळते, आपल्याला किंमत मिळते. तर असे काही नंबर आहेत, ते आपण कोर्समध्ये डिस्कशन करणार आहोत. आता इथं मी याबद्दल डिस्कशन करत नाही, परंतु असंही आपण घडवू शकतो की आपल्या जीवनामध्ये
एक लिडरशिप क्वालिटी चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप मोबाईलच्या थ्रू करू शकतो. पुढचा जो पॉझिटिव्ह पॉईंट आहे गुड हेल्थ. आपल्याला गुड हेल्थ ठेवण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये असे काही नंबर आहेत की ते घेणं गरजेचं असतं. चुकीचे नंबर असेल तर त्याला बदली करून चांगला नंबर घेणं गरजेचं असतं. त्यामुळं आपला जे न बरे होणारे आजार पण आपण मोबाईल नंबर घेतच्या साहाय्याने आपण त्याला बरे करू शकतो किंवा त्या आजारापासून लांब राहू शकतो. तर मित्रांनो, हा माझा कोर्स आहे. प्रत्येक शनिवारी आणि आयतवारी संध्याकाळी 8:30 ते 10 या टायमामध्ये असेल. मित्रांनो, आपल्याला मोबाईल न्यूमरॉलॉजी हे शिकणं गरजेचं आहे. आज प्रत्येकजण मोबाईल हा वापरत असतो आणि 100% मोबाईलची जी एनर्जी आहे, अंकाची एनर्जी आपल्यावर पडत असते. त्यामुळे माणसाच्या जीवनावरती चांगले आणि वाईट इफेक्ट पडत असतात. तर एक चांगला चॉईस, चांगला मोबाईल नंबर घेण्यासाठी आणि ह्यासाठी माझा हा कोर्स हा तुमच्यासाठी उपयुक्त आहे. तर मित्रांनो, फी फार कम आहे. तर या कोर्सची टोटल फी आज मार्केटमध्ये 15 ते 20,000 रुपये चाललेले आहेत. परंतु मी पाडव्याच्या निमित्तानं मी या कोर्सची फी फक्त 3,200 रुपये ठेवलेली आहे. ते डिस्काउंट आपण हे ऑफरचा आपण फायदा घ्यावा आणि जास्त लोकांनी या मोबाईल नंबरचा कोर्समध्ये जॉईंट व्हावं आणि शिकावं की आपला मोबाईल आपल्यासाठी किती इफेक्टिव्ह आहे आणि किती फायदेशीर आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आजच व्हॉट्सअपला जॉईंट व्हा आणि ग्रुपला जॉईंट होऊन आपली फी पेड करा. आणि उद्यापासून हा व्हॉट्सअप नंबर आहे 9136755633 यावरती कॉलिंग करा किंवा तुमच्या लिंकमध्ये मी व्हॉट्सअप नंबर देईन. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती जॉईंट व्हा आणि आज आपली फी पेड करून आपण कोर्सला ॲडमिशन घ्या. मित्र हो, आपण माझा हा व्हिडिओ छान बघितला त्याबद्दल धन्यवाद. जय गुरुदेव दत्त. आपण लवकर भेटूया कोर्समध्ये. धन्यवाद. जय गुरुदेव दत्त.